श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आताची जी रीडिंग करणार आहे ती आपण महिन्याच्या राशीसाठी असणार आहे, ऑगस्ट महिन्यासाठी 2026. आणि रास जी आहे ती धनु असणार आहे. धनु राशीसाठी हा पूर्ण महिना जो आहे तो कसा जाईल हे आपण बघणार आहोत. तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घ्यायचं आहे किंवा तुम्हाला तुमच्या गुरूंचं नाव घ्यायचं आहे किंवा तुमच्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे. काम आपलं कंप्लीट होण्यासाठी देवतेचं नाव घ्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ओम नमः देश. श्री स्वामी समर्थ. बॉटम मध्ये आहे 9 ऑफ सोर्ड्स. जे दुःखी आणि त्रासदायक हे तुमचं जे आहे म्हणजे सिच्युएशन जे आहे ती इथे दिसत आहे. आणि दुसरं जे आहे एस ऑफ कप्स, 8 ऑफ सोर्ड्स, किंग ऑफ वॉन्स, the star, 4 of pentacle, the high printed, page of pentacle, 8 of pentacle, ace of pentacle, 2 of pentacle, the world. तर धनुराशीसाठी असणार आहे हा महिना पूर्ण. धनुराशीसाठी तर धनुराशीसाठी हा पूर्ण महिना जो आहे तो कसा राहील हे आपण बघणार आहोत. महिला तर तुमची ग्रोथ होत नाहीये व्यवस्थित किंवा त्याला जसा वेग हवा आहे तसा वेग तुम्हाला भेटत नाहीये, तरी सुद्धा तुम्ही प्रयत्न करत आहात त्यासाठी. आणि एक बंधन फील झालेलं आहे तुमच्यावरती. निगेटिव्हिटीचा शक्तीचा खूप परिणाम झालेला आहे स्वभावावरती. आणि तुम्ही जे देताय, दुसऱ्याला जे देताय ते रिटर्न तुम्हाला भेटत नाहीये किंवा एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही खूप अत्यंत मनापासून एखादे मदत करणे किंवा एखाद्याचा चांगला विचार करणे, एखाद्याला चांगली एनर्जी देणे किंवा एखाद्याची दया करणे, अशा काही गोष्टी तुम्ही दुसऱ्यासाठी करताय. पण त्याची निगेटिव्ह शक्ती जी आहे ती तुमच्यासाठी बॅकफायर होते. जी निगेटिव्ह शक्ती ते रिटर्न भेटताना तुम्हाला ते निगेटिव्हच भेटतं, याचा त्रास तुम्हाला होतो. आणि या अगोदर सुद्धा खूप विश्वासघात तुमचा झालेला आहे. खूप जणांचे तुम्ही चांगल्या पद्धतीने कनेक्ट होण्याचा प्रयत्न केला पण समोरच्या व्यक्तीने तुम्हाला विश्वासघातच दिला. आणि आता ज्यांच्यासाठी तुम्ही चांगलं केलेलं आहे पहिल्यापासून असेल किंवा या अगोदर सुद्धा असेल की ज्यांच्यासाठी तुम्ही पैशा संदर्भात असेल कुठे नड पडली असेल किंवा काहीही असेल, पैशा संदर्भात पण जास्त दिसत आहे. तुम्ही आर्थिक परिस्थितीसाठी कुणालाही मदत केली, सगळ्यांसाठी सगळं केलं असेल. नातेवाईक असतील किंवा तुम्ही स्वतः असेल किंवा फ्रेंड सर्कल असेल, सगळ्यांच्यासाठी तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या पण तुम्हाला त्याच्यापैकी रिटर्न काहीच भेटलं नाहीये. सगळं स्वार्थ, सगळं एकमेकांच्याकडून म्हणजे एक विश्वासघात. जे दिलं ते रिटर्न वेगळंच भेटलं. त्यामुळे आणि भेटलं म्हणजे त्यापेक्षा भेटलं म्हणण्यापेक्षा त्यांनी तुम्हाला त्रास दिला, नकारात्मक ऊर्जा दिली, तुमच्या जीवावर ते लोक जगली किंवा तुम्ही त्यांना एका चांगल्या वेळमध्ये आणून सोडलं नाही. त्या लोकांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखं अविश्वास दाखवून तुम्हाला एका निगेटिव्ह गोष्टीमध्ये सोडून दिले. याचा त्रास तुम्हाला खूप होतो आहे आणि हर्ट झालेला आहात तुम्ही. आणि दुसरं असं आहे की आताची सिच्युएशन तुमची, आताची जी सिच्युएशन आहे तुमची ती अशी आहे की सगळीकडून नकारात्मक ऊर्जा म्हणजे सगळ्याकडून एकटे पडलेले फील करत आहे. इतकं सगळ्यासाठी संघर्ष करून सुद्धा तुम्ही आता स्वतःला खूप बंदिस्त एकदम कोण नाहीये, माझ्या ह्या संकटाला कोणच नाहीये असं तुमची परिस्थिती झालेली आहे. देवावरती खूप विश्वास आहे तुमचा पण ह्या पास्टमध्ये झालेल्या काही गोष्टींचा संघर्ष तुम्हाला आता असं वाटतं की मी ते काय केलं, ज्यांच्यावर विश्वास ठेवून मी एवढं सगळं केलं पण त्या लोकांनी मला रिटर्न काय दिलं, या गोष्टीचा त्रास तुम्हाला होत असतो. आणि दुसरं असं की देवाधर्माचं सुद्धा तुमच्यावरती निगेटिव्ह गोष्टी दिसत आहे. तर देवासमोर तुमची लक्ष्मी स्थिर केलेली आहे, बंधन क्रिया केलेली आहे. तुमचं येणा पैसा जो येतोय
तो स्थिर झालेला आहे. त्याचं कारण म्हणजे तुमचे देवबंधनात असतील किंवा तुमच्या पैसा जो आहे पैशा संदर्भात जास्त दिसत आहे इथं. पैशा संदर्भात देवाला तुमच्या पूजा केलेली आहे आणि पैसा बांधलेला आहे. तुमचा 1 रुपयाची किंमत तुमची व्हावी हे इथं दिसत आहे आणि हे तिथं तुमच्यासोबत केलेलं आहे, पास्टमध्ये केलेलं आहे. आणि त्याचा त्रास तुम्हाला या आता चालू काळामध्ये किंवा या महिन्यामध्ये सुद्धा होईल किंवा या पुढे सुद्धा थोड्या दिवसात त्रास हा होऊ शकतो. ग्रोथ पूर्णपणे थांबलेली आहे. या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला खूपच मानसिकतेने त्रास होत आहे आणि हे सगळे जे काही मी तुम्हाला सांगते आहे हे तुम्हाला महसूस होतंय, जाणवतंय, एनर्जी तुम्हाला फील होते. पण हे नक्की काय करायचं, कुणाला बोलायचं, कुणाला सांगायचं, ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला वाईट वाटतंय की ही यातून बाहेर कसं पडायचं. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत ऑलरेडी घडतायत. बॅलन्स म्हणजे पैसा हवा तितका मोबदला भेटत नाहीये किंवा त्यामध्ये तुम्हाला हवा तितका मोबदला भेटला तरी तो टिकत सुद्धा नाहीये. अचानकपणे खर्च वाढणे किंवा अचानकपणे काही गोष्टी तुमच्या समोर येऊन उभ्या राहणे, या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला खूप मनापासून त्रास होत आहे. जास्त इथं जे दिसतंय ते जास्तीत जास्त म्हणजे पैशा संदर्भात आहे. आर्थिक परिस्थिती, आत्ताची आर्थिक परिस्थिती तुमची कमी झालेली असावी किंवा जे आता गरज आहे ते तुम्हाला नाही. आणि मला तर इथं पूर्ण एनर्जी दिसते ते जे तुम्ही दुसऱ्याला चांगलं दिलं ते रिटर्न तुम्हाला भेटताना वाईटच भेटलेलं आहे. हे इथं पूर्णत्वात दिसत आहे. सेलिब्रेशन हवं आहे, एखाद्या गोष्टीचं सेलिब्रेशन हवं आहे, ते भेटत नाहीये तुम्हाला. ही सगळी एनर्जी तुमची या महिन्यामध्ये राहणार आहे आणि पूर्ण हा महिना सुद्धा तुमचे ह्या एनर्जीमध्ये जाताना दिसत आहे. तर तुम्हाला मेसेज म्हणजे गुरु शुक्र, तुमचं शुक्र बळकट करण्यासाठी तुम्हाला मेसेज काय आहे, तुमच्या गुरूंचा मेसेज काय आहे, धनलक्ष्मीकडून सुद्धा मेसेज काय आहे. कारण इथं पैशा संदर्भात सगळ्या गोष्टी स्थिर झालेल्या आहे, ते सुद्धा आपण चेक करणार आहे. ते सुद्धा काही गोष्टी आपण बघणार आहे. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ध्यानधारणा करायची आहे तुम्हाला. ध्यानधारणा करायची आहे तुम्हाला. सगळ्या डोक्यातला विचार तुमच्या स्थिर होण्यासाठी आणि काही गोष्टी तुम्हाला महसूस होण्यासाठी किंवा येणाऱ्या काळाचा एक मार्ग शोधण्यासाठी, मार्ग तुम्हाला सापडण्यासाठी तुम्हाला ध्यानधारणा खूप करायची आहे. शांत बसून राहायचं आहे. खूप वेळ विचार करायचा नाहीये कोणत्या गोष्टीचा. शांतपणे ओमचा ध्वनी जरी बोललात किंवा शांत एका ठिकाणी जरी बसून राहिला, ध्यानधारणा केली तर अतिउत्तम आहे. खूप याच्यामुळे तुम्हाला सपोर्ट भेटणार आहे. शांतता, मौन, शांतता ठेवायची आहे जास्तीत जास्त आणि होता होईल तेवढं एकांतात बसून स्वतःला फील करायचं आहे. स्वतःची बॉडी शांत करायची आहे. स्वतःचं डोकं शांत करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तरच कुठेतरी नवीन गोष्टी तुमच्या मध्ये क्रिएट होत जातील. आणि एखादी गोष्ट जर कसं आहे, माणूस विचार करून करून डिप्रेशनमध्ये जात असतो. तुम्हाला त्या गोष्टीसाठी तुम्हाला स्वतःला ध्यानधारणा करण्याची गरज आहे आणि त्यामुळेच तुम्ही या सगळ्या गोष्टी परत एकदा विचारपूर्वक करून एखादे असा चमत्कार होऊ शकतो की जे काही होतंय त्याच्यावरती रिॲक्शन काय करायची, हा योग्य मार्ग तुम्हाला भेटण्याची थोडीशी संधी भेटू शकते. तुम्हाला काहीतरी सुचण्याची किंवा आयडियाज काहीतरी निर्माण होण्याचे चान्सेस आहेत. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. अजून दुसऱ्या गोष्टी तुमच्यासाठी काय असणार आहेत ते आपण बघणार आहोत. ही जी डेक आहे ती श्रीकृष्णाची डेक आहे. ह्या डेकमधून तुमच्यासाठी काय क्रिएट होतंय, तुमच्यासाठी मेसेज काय असणार आहे हे आपण बघणार आहोत. भीती खूप झालेली आहे तुमच्यामध्ये. डर म्हणजे मनातली एक भीती तुम्हाला काढून टाकायची आहे. त्या भीतीमुळे तुमचं काही गोष्टी व्यवस्थित संपुष्टात येत नाही. आत्मविश्वास वाढवणं गरजेचं आहे. आत्मविश्वास वाढवणं गरजेचं आहेच. पण त्या संदर्भात कसं खचून जायचं नाहीये तुम्हाला. सगळ्या गोष्टी सामर्थ्यानं पुढे होऊन तुमच्या आयुष्यात संघर्ष निर्माण करायचा असेल तर तुम्हाला थोडंसं बॅलन्स व्यवस्थित करायचं आहे आणि नवीन अध्यायाला सुरुवात करण्याचा प्रयत्न थोडासा करायचा आहे. आणि महत्वाचं दुसरं अजून एक मेसेज आहे तुमच्यासाठी की जे काही करताय त्यासाठी तुम्हाला देवाची ताकद तुमच्या पाठीशी आहे. फक्त तुम्हाला त्यातून पुढे जाण्यासाठी थोडासा प्रयत्न करायचा आहे, पण तुम्ही तो प्रयत्न करत नाही. यामुळे सगळ्या गोष्टी थांबलेल्या आहेत. दिव्य मेसेज तुमच्यासाठी काय असणार आहे. आणि दुसरं असं की सध्या तर तुमची धनलक्ष्मी स्थिर आहे, त्यामुळं धनलक्ष्मी मातेकडून मेसेज तुमच्यासाठी काय असणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. दिव्य मेसेज तुमच्यासाठी काय असणार आहे. दिव्य मेसेज श्री स्वामी समर्थ. ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ. वाव, धनलक्ष्मी
साक्षात धनलक्ष्मी. कारण मगापासून जी रीडिंग आपण घेतलेली आहे ती बरोबर कार्ड तुमच्यासाठी आलेलं आहे. कारण ही टॅरो कार्ड एकच असं डेक आहे किंवा एकच असं अध्यात्म आहे जे तुम्हाला क्लिअरिटी व्यवस्थित देत असतं आणि क्लिअरिटी एकदम तुम्हाला पटेल असं किंवा तुमच्या एनर्जीशी मॅच होईल असं हे टॅरो कार्ड आहे आणि ते तुम्हाला क्लिअरिटी व्यवस्थित देत आहे. आता इथं जे आहे ते मी तुम्हाला सांगते. बघा, स्वामी समर्थांचं नाव आलं. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धनलक्ष्मी मातेचा वर्षाव होण्यासाठी तुमच्यावरती आता सुरुवातच होईल हळूहळू. कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर मी ज्या काही गोष्टी फॉलो करायला सांगितल्या त्या तुम्हाला करायच्या आहेत. टेन्शन काय लगेच संपणार नाहीये किंवा लगेच एका रात्रीत आज व्हिडिओ बघितला आणि दुसऱ्या दिवशी तुमचे सगळे प्रॉब्लेम स्टॉप होणार नाहीयेत. पण नक्कीच की ह्या पर्यायाने तुम्हाला हळूहळू या 4-6 महिन्यात तुम्हाला कुठेतरी व्यवस्थित मार्ग लागण्यासाठी सुरुवात होईल. आणि दुसरं असं आहे की लक्ष्मी माता आता तुमच्यावरती बरसण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तुमचा कालावधी जो आहे तो संकटाचा, यातून काहीतरी शिकण्याचा, तुम्हाला शिकवण्याचा, तुम्हाला एक नवीन अध्याय जोडून देण्याचा एक मार्ग सुरू झालेला आहे. आणि रोज संध्याकाळी शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला दरवाजाच्या उजव्या बाजूला कणकेचा दिवा करून, बिनमिठाचा, मीठ घालायचं नाही त्यात, कणकेचा दिवा करून तुपाचा दिवा तुम्हाला दरवाजासमोर कायम लावायचा आहे. दर शुक्रवारी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे देवीच्या नावाने. धनासाठी किंवा धन स्थिर राहण्यासाठी तुम्हाला घराच्या समोर एक दिवा लावायचा आहे. आणि अजून एकदा मी दुसऱ्या धनलक्ष्मीच्या डेकवरून बघते तुमच्यासाठी अजून काय येतोय मेसेज तुमच्यासाठी. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज के जय. अजून कोणता मेसेज आहे तुमच्यासाठी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सौभाग्य देवी लक्ष्मी माताचंच कार्ड आलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. खूप छान एनर्जी आहे तुमची. सगळे धनाचं वर्षाव तुमच्यावर होताना दिसत आहे. सौभाग्य की देवी एकदम चांगली एनर्जी आहे. कायम तुम्हाला दररोज हळदी कुंकू कपाळावरती लावायचं आहे, दररोज लावायचं आहे. एका धनाच्या देवी आहे जी सौभाग्य आहे. जर पुरुषांची रास धनु असेल तर त्यांनी त्यांच्या म्हणजे मिसेसला किंवा त्या लक्ष्मीला, तुमच्या घरच्या लक्ष्मीला दररोज हळदी कुंकू लावायला सांगायचं आहे. आणि जर ही धनुरास जी आहे ती महिलांची असेल तर त्यांनी दररोज सौभाग्याचं लेणं म्हणून आपल्या कपाळाला दररोज हळदी कुंकू लावायला विसरायचं नाहीये. आणि हळदी कुंकू लावताना सुरुवात हळदीपासून करायची आहे. हळद ही धनाचं, लक्ष्मीचं प्रतीक आहे. लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. हळद सुरुवातीला लावायची, नंतर कुंकू लावायचं आहे. आणि लावताना आपल्याला ह्या बोटाचा उपयोग करायचा आहे. ह्या बोटानेच आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. हे तुम्हाला विसरायचं नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करायच्या आहेत. एनर्जी कशी वाटली सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जर पर्सनल एनर्जी जर तुम्हाला चेक करायची असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. श्री स्वामी समर्थ.